नमस्कार. आज आपण गणिताचं पहिलं लेक्चर बनवणार आहोत 7वीचा. तर याच्यामध्ये आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करणार, ज्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, संख्याज्ञान शिकणार आहोत. ठीक आहे. तर संख्याज्ञान मध्ये काय बघायचं आहे आपल्याला, तर पहिल्यांदा बघू की संख्यांचे कोणते कोणते प्रकार पडतात, संख्यांचं किंवा वर्गीकरण कसं होतंय ते बघून घेऊ. पहिल्यांदा आता याच्यामध्ये पहिल्यांदा कुठलं येतं, तर नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या येतात ते बघू आपण. तर काय सांगितलं याची व्याख्या, 1 2 3 अशा, आणि इथून पुढे कसं होतं, ज्या अनंतपर्यंत असतात, पण सुरुवात याची कुठून होते, तर 1 पासून ज्याची सुरुवात होते आणि त्या कुठपर्यंत असतात, अनंतपर्यंत असतात. त्यांची सुरुवात कुठे इथं बघा, लक्षात घ्या. इथं सुरुवात कशापासून आहे, 1 पासून. यांना कुठलाही सर्वात मोठी इथं संख्या सांगता येत नाही. आणि संख्याला काय म्हणायचं आपण, नैसर्गिक संख्या. यांना जर आपण काय म्हणतो, मोज संख्या असंही म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा बघू आपण, तर पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या कशा बनतात, तर पूर्ण संख्या इथं काय बघितलं आपण, 1 पासून सुरू होणाऱ्या आणि अनंतपर्यंत संख्याला काय म्हणतोय आपण, तर नैसर्गिक संख्या म्हणतोय. तर मग पूर्ण संख्या कशा बनतात, तर पूर्ण संख्या कशा बनतात इथं, तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या पण, आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, तर हा शून्य ज्यावेळेस घेतो आपण, ज्यावेळेस त्याचा समावेश केला जातो, तर त्याला काय म्हणतात, पूर्ण संख्या असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्णांक संख्या. तर पूर्णांक संख्या कुठल्या, तर पूर्णांक संख्येमध्ये काय येते, तर सर्व काय येतात, पूर्ण संख्या येतात शून्य. म्हणजे काय घेतो आपण, सर्व कुठल्या येणार, धन संख्या येणार, त्याच्यामध्ये सर्व ऋण संख्या येणार, आणि त्याच्यामध्ये काय होणार, शून्याचा पण समावेश होणार. मग इथं बघा, नैसर्गिक संख्या कुठून 1 पासून सुरू होतात, अनंतपर्यंत असतात. पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या प्लस काय येतं, त्याच्यामध्ये शून्याचा समावेश होतो. आणि पूर्णांक संख्या जर आपण बघितल्या, तर सर्व धन संख्या, ऋण संख्या आणि शून्य यांचा काय त्याचा समावेश होतोय, तर पूर्णांक संख्येमध्ये होतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये अजून कसं होतं या संख्यांचं, तर समसंख्या आणि विषम संख्या. आता समसंख्या काय आहेत ते आपण बघितलं, पण याच्यामध्ये पुन्हा एकदा बघू आपण की समसंख्या काय येते इथं, तर एक स्थानी त्याच्या काय पाहिजे, 0 2 4 6 आणि 8 पाहिजे. पण कुठं पाहिजे त्याच्या, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, काय पाहिजे त्याच्या एक स्थानी. मी समजा संख्या आपल्याला लिहिली अशी, संख्या किती जरी मोठी असली तर आपण कशी ओळखणार, ते सम आहे का विषम आहे, तिथे एकक स्थान फक्त बघायचं. जर एकक स्थानी कुठली जर याच्यातली, एकक स्थानी किती पाहिजे यातले, फक्त 0 2 4 6 किंवा 8, तर काय म्हणायचं त्याला, तर समसंख्या असं म्हणणार आहे. इथंच नंतर बघा आपण, समजा इथं आपण पुढे लिहिलं 3 लिहिलं इथं, तर मग ही कुठली संख्या होणार आहे पूर्ण, तर विषम संख्या. आता विषम संख्या का झाली ती, तर विषम संख्या व्हायला काय, तर एकक स्थानी विषम कोणतीही विषम संख्या असेल तर एकक स्थानी किती असते तिच्या, 1 3 5 7 आणि 9 याच्यापैकीच कोणतीही संख्या कुठं पाहिजे आपल्याला, एकक स्थानी पाहिजे. मग एकक स्थानी आलेल्या तिथे एक स्थानी किती आहे, 3 आहे. याचा अर्थ ही कुठली संख्या झाली, विषम संख्या झाली. बरोबर. हे दोन्ही बघितलं तर हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित, की संख्या कशा ओळखायच्या, सम कशी ओळखायची आणि विषम कशी ओळखायची. एकक स्थानी तर किती पाहिजे आपल्याला, समसंख्या असेल तर 0 2 4 6 आणि 8 पाहिजे, आणि इथं किती पाहिजे, 1 3 5 7 आणि 9 पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता त्रिकोणी संख्या. मग त्रिकोणी संख्या कशा काढायच्या हे आपण बघू पुढं. त्याच्यानंतर हे बघून घेऊ आपण चौरस संख्या. ठीक आहे. चौरस संख्या कशाला म्हणायचं, तर चौरस संख्या काय येतं, तर सर्व पूर्ण वर्ग संख्या, ज्या कुठल्या आपल्या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यालाच काय म्हणायचं आपण, चौरस संख्या म्हणतो. ठीक आहे. आता त्रिकोणी संख्या, ह्याच्यामध्ये त्रिकोणी संख्या कशा काढायच्या, तर त्रिकोणी संख्या काय असते, तर कोणतीही दिलेली संख्या असते आपल्याला, दिलेली संख्या गुणिले काय करायचं, त्या पुढील संख्या. त्या पुढील संख्या आणि काय करायचं, तर भागिले किती करायचंय, 2 करायचं. तेव्हा आपल्याला काय मिळते, तर त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते. ठीक आहे. आता पुढे बघू आपण. त्याच्यानंतर अजून एक कुठलं येतं, तर मूळ संख्या. मूळ संख्या आपल्याला, मूळ संख्या म्हणजे काय आहे, तर मूळ संख्या म्हणजे काय असतंय, की दिलेल्या कुठल्या ज्या संख्या आहे त्या संख्येला काय होतं, एक तर 1 किंवा काय होतं त्याच संख्येला भाग जातो, अशा संख्येला मग काय म्हणतो, मूळ संख्या असं होतं. मूळ संख्या किती आहेत, तर मूळ संख्या किती आहेत आपल्याला, 1 ते 100 मध्ये. जर 1 ते 100चा जर विचार केला आपण, तर किती तिथं 25 मूळ संख्या. मग 25 मूळ संख्या ते आपल्याला माहित पाहिजे की 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहेत. बरोबर. ते 25 आहेत तर 25 कोणते आहेत, ज्यावेळेस येत तर 1 ते 10 मध्ये किती आहेत, 1 ते 10 मध्ये 4 आहेत. 4 कुठल्या कुठल्या तिथं, 2 3 5 आणि 7. बरोबर. मग ह्या किती आहेत,
इथं 4 आहेत. त्याच्यानंतर जर 11 ते 20 चा विचार केला त्याच्यामध्ये पण किती येत्या तर 4 आहेत. बरोबर. तर मग ह्या 4 कोणत्या कोणत्या आहेत? 11, 13, 17 आणि 19. इथं पण 4 आहेत ह्या. मग ह्या आपल्याला लक्षात पाहिजे. ह्या ज्या संख्या आहेत मूळ संख्या आपल्याला पाठच पाहिजेत आपल्याला इथे. त्याच्यानंतर इथं 21 ते 30 मध्ये 2 आहेत. कोणत्या? 23 आणि 29. 31 आणि 40 मध्ये कुठल्या आहेत इथं? 31 आणि 37. 41, 50 म्हणजे 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये 53 आणि 59. त्याच्यानंतर 61 ते 70 चा विचार केला तर 61 ते 67, 61 आणि 67 ह्या संख्या दोन आहेत इथं. 71 ते 80 मध्ये कोणते आहेत? 71, 73 आणि 79. ठीक आहे. 81, 90 मधले कुठले आहेत? 83 आणि 89. आणि 91 ते 100 मध्ये काय आहे? एकच मूळ संख्या. इथं कुठली आहे मग ती? तर 97 ही मूळ संख्या. ह्या मग आपल्याला हे पण आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या 1 ते 10 मध्ये कोणते आहेत किंवा किती आहेत हे पण. आणि टोटल पण आपल्याला माहित पाहिजे 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25 आहेत. हे कशासाठी आपल्याला माहित पाहिजे? जर आपल्याला 41 ते 50 पर्यंत विचारलं, बरोबर, आता हे माहिती आहे आपल्याला 1 ते 100 मध्ये किती आहेत? 25 आहेत. पण हे जर आपल्याला विचारलं प्रश्न फक्त 1 ते 30 पर्यंत किती आहेत, 1 ते 50 पर्यंत किती आहेत, तर मग हे जर आपल्याला माहित असेल तर आपल्याला काय होतं? ह्या संख्या प्रत्येक वेळेस मांडायची गरज नाही. म्हणजे समजा 1 ते 20 विचारलं तर आपल्याला काय माहित पाहिजे? तर 4 आणि 4 आहेत तिथं, म्हणजे किती झाले? त्या 8 आहेत. हे डायरेक्ट आपण उत्तर पर्यायातलं काय करू शकतो? निवडू शकतो. जेणेकरून हे आपल्या संख्या पाठ पाहिजे. प्रत्येक वेळेस लिहायची गरज आहे का? तर नाही. तर मग हे आपल्याला हे पण माहित पाहिजे इथं हे किती संख्या आहेत ते. ठीक आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कोणत्या कोणत्या संख्या कुठल्या 91 ते 100 मध्ये किती एकच आहे संख्या. या पद्धतीने पाठ करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा घटक बघू याच्यामध्ये. तर अंकांची वारंवारता. काय? वारंवारता. वारंवारता म्हणजे काय? तर कोणता अंक किती वेळा येतोय हे पण आपल्याला माहित पाहिजे. ह्याच्यावर पण काय होतं? प्रश्न येऊ शकतो तिथं किंवा आलेले आहेत त्यातलं. इथं काय सांगितलं? वारंवारता कशी? 1 ते 100 पर्यंत येते. 1 ते 100 पर्यंत अंकांची वारंवारता. याच्यामध्ये बघा वारंवारता म्हणजे काय? तर किती वेळा येतो, त्याची फ्रिक्वेन्सी किती येते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय? 0 किती वेळा येतोय? तर 0 किती वेळा आला इथं? 11 वेळा आला. 1 किती वेळा येतोय इथं? 21 वेळा. हे दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. 0 किती वेळा आला? तर 11 वेळा येतोय 1 ते 100 मध्ये. त्याच्यानंतर 1 किती वेळा आला? 21 वेळा. आणि बाकी सर्व संख्या किती वेळा, सर्व अंक किती वेळा येतात? तर 20 वेळा. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ह्याच्यानंतर आता हा पुढच्या संख्या बनतात कशा? कुठल्या संख्या विषम कधी संख्या होणार आहे, कुठली मिळवल्यानंतर सम कुठली होणार आहे, ह्या गोष्टी बघून घेऊ. इथं बघा आता आपण समसंख्या काय ते बघितलं. समसंख्या काय असते? तर समसंख्या काय होतं? एकक स्थानी किती पाहिजे? 0, 2, 4, 6 आणि 8 पाहिजे. आता समसंख्या तर कुठली जरी समसंख्या घेतली आणि त्याच्यामध्ये 2 मिळवले तर काय मिळणार आहे इथं आपल्याला? तर पुढील समसंख्या मिळणार आहे. काय होणार आहे? पुढील समसंख्या. आता उदाहरण सांगतो. एकाच समजा काय घेतलं, कुठली जरी घेतली, समजा 4 घेतले. 4 मध्ये ज्यावेळेस आपण 2 मिळवतोय त्यावेळेस आपल्याला काय मिळतं इथं? तर 6 बेरीज झाली. म्हणजे काय मिळतं इथं आपल्याला? याच्या पुढील काय मिळते? समसंख्या मिळते. बरोबर. मग याच्यामधून आपल्याला काय होतं? दोन गोष्टी इथे कळतात की ज्यावेळेस समसंख्येमध्ये फक्त आपण 2 मिळवतो ते काय होते? त्या पुढची सम मिळते. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इथंच बघू आपण. 4 मध्ये जर दुसरी सम आपण इथं 2च्या ऐवजी दुसरा क्रमांक कुठला जरी ऍड करत असतो, किती केले इथं? समजा 6 केली. बरोबर. 4 आणि 6 कुठलं पण घेऊ शकतो. हे छोट्या संख्या का? तर आपल्याला समजायसाठी छोट्या घ्यायच्या. कुठली जरी मोठी घेतली याच्यातली, हे काय आहे? ही समसंख्या आहे. आणि त्याच्यामध्ये ऍड कुठली करतोय आपण? समसंख्याच मिळवतो इथं. त्यावेळेस आपलं उत्तर काय येणार आहे? तर समच येणार आहे. 6 आणि 4 10. ही कोणतीही संख्या घ्या. उदाहरणार्थ मोठी जरी घेतली, समजा इथं घेतलं 500 प्लस 520 किंवा 522 घे, तर येणारं उत्तर हे कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. हे पण कुठली संख्या आहे? समसंख्या आहे. म्हणजे येणारं उत्तर पण आपण कसं राहणार आहे? तर समच राहणार आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायचं. संख्या लहान असू द्या मोठी असू द्या, त्याचा नियम कसा असणार आहे? तर नियम कसा? समानच असणार. त्या नियमामध्ये कोणताही बदल होत नाही. संख्या बदलतील पण नियम बदलणार नाही. म्हणजे काय लक्षात ठेवायचं? समसंख्येमध्ये जर आपण समसंख्या ऍड करत असलो तर आपल्याला समसंख्याच मिळणार आहे. आणि दुसरं इथं समसंख्या कोणती जरी घेतली त्याच्यामध्ये प्लस 2 केले तर आपल्याला काय होईल? त्याच्या पुढची समसंख्या मिळणार आहे. हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर इथं आता समसंख्या प्लस 1 केल्यानंतर काय मिळते? पुढील विषम संख्या. आता इथंच बघू की समजा हेच घेतलं 4 प्लस 1 केल्यानंतर काय मिळतं इथं? 5 मिळतं आपल्याला. म्हणजेच काय केलं आपण? समसंख्या घेतली ही आणि ह्याच्यामध्ये 1 जर ऍड करत असो तर त्याच्या
4च्या पुढची कुठली मिळती विषम संख्या मिळती. आणि दुसरं पण हे की हे 4 आपण काय घेतली समसंख्या घेतली आणि त्याच्यामध्ये कोणती जरी विषम संख्या ऍड केली समजा 5 केली काय होतं ही कुठली संख्या आपली समसंख्या आणि ही कुठली आपली विषम संख्या. ज्यावेळेस आपण एक सम आणि एक विषम यांची जर बेरीज करत असलो तर मिळणारं उत्तर काय आपल्याला राहतंय कायम काय राहणार आहे विषम संख्याच राहणार आहे. 9 काय आलं आपल्या इथं विषम आलं. मग हे गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी सगळ्या एकदम माहित पाहिजे परफेक्टली. ठीक आहे तर हे सम अधिक विषम काय झालं तर उत्तर आपलं काय येणार आहे विषम येणार आहे. ह्याच्या आधी काय बघितलं सम अधिक सम काय येत होतं सम येत होतं. सम अधिक विषम काय आलं विषम आलं. आता पुढे त्याच्या विषम प्लस 2. ठीक आहे आता इथं पुन्हा बघू आपण विषम काय घेऊ आपण 5 घेतले त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला 2 ऍड करायचे. 2 ऍड केल्यानंतर किती उत्तर मिळणार आहे इथं 7 मिळणार आहे. म्हणजे 5 मध्ये जर 2 ऍड केलं म्हणजे कुठल्याही संख्येत ज्यावेळेस 2 आपण ऍड करतोय त्यावेळेस काय होतंय ह्याच्या पुढची काय मिळते विषम संख्या मिळते. त्याच्यानंतर अजून पण आपल्याला कळता येतं की ज्यावेळेस कुठल्याही इथं पण बघितलं आपण विषम समजा विषम संख्या घेतली आणि त्याच्यामध्ये जर समसंख्या ऍड करत असेल तर उत्तर आपलं काय येणार आहे. आता बघा इथं 5 आणि 6 किती आले इथं 11 आले. म्हणजे 11 कशी संख्या झाली आपली तर 11 काय झाली विषम झाली. म्हणजेच काय होतंय विषम संख्येत जर समसंख्या मिळवली तर उत्तर काय आपलं येतंय विषम संख्येत येते. ह्या गोष्टी सममध्ये सम मिळालं तर उत्तर काय येतंय तर सम येतंय. विषम मध्ये सम मिळालं तर काय येतंय विषम उत्तर येते. ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आता विषम मध्ये आता हे एक राहिलं. विषम संख्येमध्ये काय करायचंय जर 1 मिळवत असू तर आपल्याला काय इथं मिळालं 6 उत्तर मिळालं. म्हणजेच काय होतंय ज्यावेळेस 1 मिळवतो त्यावेळेस काय मिळतं इथं पुढची आपल्याला काय मिळते समसंख्या मिळते. ठीक आहे मग ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. इथं पुन्हा एकदा नियम लिहून देतो कुठल्या कुठल्या प्रकारे कसं कसं तयार होते. त्याच्यानंतर इथं पण लक्ष द्यायचं इथं 2 लगतच्या समसंख्यामध्ये फरक कितीचा असतोय तर 2चा असतोय बरोबर. आणि 2 लगतच्या विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतोय 2चा. ह्या दोन्ही गोष्टी आपण बघू पुढं. आता याच्यामध्ये कसं होतंय ज्यावेळेस काय बघितलं आपण सम संख्येत जर समसंख्या आपण मिळवत असेल तर उत्तर काय येणार आहे समसंख्याच येणार आहे. इथं उदाहरण लिहून देतो 2 प्लस 4 घेऊ बघ काय आला इथं समसंख्या आलं बरोबर. हा एक नियम झाला. दुसरा विषम प्लस विषम. ज्यावेळेस विषम संख्येत कोणती जरी विषम संख्या मिळवली तर काय उत्तर येणार आहे तिथं सम येणार आहे. कसं ते पण बघू 3 अधिक 3 घेऊ आपण. संख्या छोट्या कशासाठी तर आपल्याला कळायसाठी किती जरी संख्या मोठी आहे का विषम संख्या कुठली जरी घेतली दुसरी विषम संख्या जर आपण घेत असेल त्याचं उत्तर काय मिळणार आहे काय तर सम मध्ये येणार आहे. ह्याचं उत्तर किती आलं आपलं 6 उत्तर आलं. ठीक आहे त्याच्यामध्ये तिसरा नियम जर समसंख्येत विषम संख्या मिळवत असो आता कसं 2 अधिक 3 उत्तर काय येणार आहे आपलं विषम संख्याच येणार आहे. म्हणजे उत्तर काय आलं इथं आपलं 5 आलं. काय केलं समसंख्येत विषम संख्या मिळाली तर उत्तर काय येणार आहे विषम संख्येच येणार आहे. आणि इथं चौथा हा पण सेमच असेल तिथं विषम प्लस सम. त्यावेळेस काय आपल्याला उत्तर मिळणार आहे इथं तर विषमच मिळणार आहे. कसं बघू इथं 3 प्लस 4 घेतले आपण काय आलं इथं विषम. कारण काय आलं इथं बरोबर किती आले आपलं 7. मग ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. आणि दुसरं काय सांगितलं होतं की 2 लगतच्या समसंख्येमध्ये फरक किती राहतोय 2चा राहतोय. म्हणजे कसं बघा जर आपण संख्या मांडत गेलो 1 2 3 4 5 6 याच्या प्रमाणे मांडत गेलो. आता ह्याच्यामध्ये काय माहितीये समसंख्या कुठल्या आणि विषम संख्या कुठल्या हे आपल्याला माहितीये. आता जर समसंख्येचा विचार केला 2 नंतर किती आले 4 म्हणजे ह्याच्यात जर फरक काढला आपण ह्या दोन्हीतला 2 यातला कितीचा फरक आला 2चा फरक आला. त्याच्यानंतर इथं पण किती फरक आला 2चा. म्हणजे काय आलं 2 लगतच्या समसंख्येमध्ये कितीचा फरक आहे 2चा. त्याच्यानंतर विषम संख्येचं बघू इथं पण फरक कितीचा आहे 2चा आहे आणि याच्यामध्ये पण कितीचा आहे 2चा आहे. अशा पद्धतीने काय लक्षात ठेवायचं तर हे लक्षात ठेवायचं 2 लगतच्या सम आणि विषम संख्येमध्ये फरक कितीचा आहे 2चा राहतो. ठीक आहे इथं आता ज्यावेळेस आपण संख्यामध्ये बघितलं की फरक 2चा आहे मग ज्यावेळेस आपल्याला कुठलं चल दिलं असेल चल म्हणजेच काय तर एक्स वाय अशा पद्धतीने कुठला अल्फाबेट दिला असेल
तर आपल्याला ते पण कळलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने काय होतंय, तर त्याचं उत्तर येते ते आपल्याला माहित पाहिजे. कारण कसं होतं, संख्येच्या वेळेस आपण बरोबर करतो, पण ज्यावेळेस कुठलं चल दिलं त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही की काय करायचं ते. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय दिलंय, एक्स ही कशी संख्या दिली, समसंख्या दिली, बरोबर. मग एक्स आपण काय घेतली, समसंख्या घेतली. मग त्या पुढील आपल्याला काय करायचंय, समसंख्या काढायची. मग समसंख्या काढायची मग म्हणजे काय, आपण काय बघितलं, दोन समसंख्येमध्ये कितीचा फरक राहतो, तर 2चा फरक राहतो. मग त्या पुढील काढायची म्हणजे किती प्लस होणार आहे, मी समजत आहे. ही 2 काय घेतली आपण, समसंख्या घेतली आपण, आणि ह्याच्या पुढची काय करायची, समसंख्या. म्हणजे काय करतो आपण, 2 इथं प्लस करतो, म्हणजे उत्तर किती आलं आपलं इथं, 4 आलं, बरोबर. इथं काय केले आपण, 2 मध्ये काय केले, ऍड केले. तर हा आपण 2 पुसून टाकू, 2 पुसून त्याच्याऐवजी कोण घेतलं, एक्स घेतलं, बरोबर. मग ह्यांची बेरीज होणार आहे का, नाही. मग एक्स प्लस काय केले, 2 केले. आता ह्यांची बेरीज आपण काय करू शकत नाही, एक चल आहे आणि एक काय संख्या आहे. मग हेच काय झालं आपलं, तर हेच उत्तर झालं की ह्या एक्सच्या पुढील समसंख्या कुठली येणार आहे, तर एक्स प्लस 2. ठीक आहे. आता इथं काय सांगितलं, एक्स प्लस 2 ही कशी आहे, विषम आहे. मग एक्स प्लस 2 घेतले आपण. मग एक्स प्लस 2 घेतल्यानंतर काय करायचंय, ही कसली संख्या आहे, विषम आहे. मग आपल्याला काय करायचंय, त्या पुढील काय करायची, समसंख्या काढायची. मग त्या पुढील कशी काढणार आपण, तर इथं लक्षात येता, एक कसं होतं, एक समजा आता विषम घेतला आपण, एक कसा आहे, हा विषम आहे समजून झालं. त्याच्या पुढची जर समसंख्या काढायची, त्याच्यामध्ये किती मिळवायला लागतं आपल्याला, 1 मिळवल्यानंतर काय झालं, 2. ही काय मिळाली आपल्याला, समसंख्या मिळाली. म्हणजे किती मिळवलं त्या पुढील काढायचं, तर 1 मिळवलं तिथं. मग इथं पण तेच करायचं आपल्याला. ही आपली काय आहे, विषम संख्या आहे, प्लस किती करायची, 1. मग ह्यांची आपण बेरीज करू शकतो. मग इथं एक्स प्लस 3 हे झालं आपलं उत्तर झालं. ठीक आहे. आता त्याच्या पुढचं की ज्यावेळेस आपण नैसर्गिक संख्या काढायच्यात, कोणत्या समसंख्यांची बेरीज असेल, विषम संख्येची बेरीज, नैसर्गिक संख्यांची बेरीज, तर आपल्याला ह्या गोष्टी आधी माहित पाहिजे की नैसर्गिक संख्या कशा, या नैसर्गिक संख्या कशा काढायच्या ती. नैसर्गिक संख्या काढायसाठी जो त्यांचा काउंट काढायचा आहे, त्यासाठी आपल्याला सूत्र दिलेलं आहे. काय सूत्र आहे, एकूण नैसर्गिक संख्या बरोबर मोठी संख्या वजा लहान संख्या अधिक 1 करायचंय. ठीक आहे, काय करायचंय, मोठी संख्या वजा लहान संख्या आणि प्लस 1 करायचंय. मग इथं आपल्याला काय दिलंय, तर ह्या 35 ते 78 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्या किती ती काढायचं. काय करायचंय, 35 ते 78 पर्यंत. मग ह्याच्यामध्ये आता पहिल्यांदा मग काय सांगितलं सूत्र आपल्याला, हे सूत्र आपल्याला पाठच पाहिजे. मग पाठ पाहिजे तर कुठलं येणार इथं, 78 वजा काय करायचंय, 35 करायचंय, बरोबर. मग 78 वजा 35 केल्यानंतर इथं बघ काय आलं, 8 वरून 5 गेले, इथं 3 आले, आणि इथं 7 वरून 3 गेले, 4 आले. किती उत्तर आलं, 43. पण 43 मध्ये काय सांगितलंय, हे वजा करून त्याच्यामध्ये काय करायचंय, प्लस 1 करायचंय. म्हणजे काय झालं, इथं नैसर्गिक संख्या किती आल्या, नैसर्गिक संख्या बरोबर किती आलं इथं, 44 आल्या. ठीक आहे. आता इथं हे उदाहरण दुसरं बघू आपण. आता ह्याच्यामध्ये पण काय करायचंय, सेम तसंच करायचं. काय करायचं, मोठ्या संख्येतनं काय करायची, लहान संख्या वजा. म्हणजे कसं आलं, 66 वजा 33, इथं किती आले, 3 आणि याच्यामध्ये काय करायचंय, प्लस 1 करायचं. म्हणजे किती आलं इथं, 34 काय मिळालं आपल्याला, उत्तर मिळालं. मग 34 काय मिळालं आपल्याला इथं, नैसर्गिक संख्या मिळाली. नैसर्गिक संख्या किती मिळाली आपल्याला इथं, 34 मिळालं. हे आपलं उत्तर झालं. लक्षात आलं. हे सूत्र आपल्याला त्यासाठी काय पाहिजे, व्यवस्थित पाठ पाहिजे. हे सूत्र व्यवस्थित लिहून घ्यायचं, पाठ करायचं. ज्या वेळेस आपल्याला नैसर्गिक संख्या काढायचंय आणि पुढे पण उपयोगाला आणण्याचंय, हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. इथं आणखी आता समसंख्या आणि विषम संख्या काढायच्यात आपल्याला. ठीक आहे, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, समसंख्या किती आणि विषम संख्या किती काढायचं. मग समसंख्या आपण नैसर्गिक संख्या बघितलं, आता समसंख्या आणि विषम संख्या कशा काढायच्या ते सांगतो. याच्यामध्ये पण सेम तसंच करायचं. जे आपल्याला पहिल्यांदा नैसर्गिक संख्या किती हेच काढायला लागणार आहे. मग कसं करणार इथं, 82 वजा 11 किती आला इथं, 1 7 आणि प्लस काय करायचंय, 1 आला. म्हणजे किती मिळालं आपल्याला, 72 काय मिळाल्या, नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. आता आपण नैसर्गिक संख्या काय हे शिकलेलो. नैसर्गिक संख्या कशा आहेत, तर नैसर्गिक संख्या काय बघितलं होतं, 1 पासून सुरुवात होते त्या, 1 2 3 4 5 आणि असं
अनंतपर्यंत असते त्यांना काय म्हणायचं, म्हणजे सुरुवात कुठे होतोय, एक संख्या. मग आता इथं बघायचं की ह्या संख्येकडे बघितल्यानंतर लक्षात येते संख्या कशा आहेत ह्या, 1 2 3 4 5 अशा पुढं अनंतपर्यंत, म्हणजे 5 6 7 8 अशा त्या नैसर्गिक संख्या होत्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होतं, 1 2 3 4 आणि 5 या संख्येकडे बघितल्यानंतर लक्षात येतोय एक कशी संख्या आहे, एक विषम आहे. त्याच्यानंतर ही कशी आहे, ही सम आहे. पुन्हा ही कशी आहे, विषम आहे. ही पुन्हा सम, ही विषम. त्याच्यानंतर 6 आलेलं असतं, काय आलं असतं, सम आलं असतं. ठीक आहे. म्हणजे काय झालं, एक विषम एक सम, एक विषम एक सम, पुन्हा एक विषम एक सम. ठीक आहे. मग हे तर समजा आता ह्या संख्या नैसर्गिक संख्या किती, तिथं 6 नैसर्गिक संख्या आहेत, बरोबर. मग 6 नैसर्गिक संख्या आहेत, तर 6 मध्ये काय विषम किती आहेत आपल्याला आणि सम किती आहेत, 3 आणि 3. 3 काय येत्या, सम येत्या आणि 3 विषम आहेत, बरोबर. म्हणजे लक्षात येते की सम आणि विषमची जर बेरीज केली तर आपल्याला काय मिळते, नैसर्गिक संख्या. मग असंच करायचं, इथं 6 होत्या तर 3 सम झाल्या आणि 3 विषम झाल्या. मग इथं किती येतील, 72 जर आपल्याला नैसर्गिक संख्या मिळत असतील, 72 जर आपल्याला नैसर्गिक संख्या मिळत असतील तर समसंख्या किती असतील, किती सम असतील, तर काय करायचं इथं, तर ह्याला जी उत्तर आले त्याला भागिले काय करायचं, 2 करायचं. कारण त्याच्यामध्ये बघितलं आपण 6 संख्या असतील, निम्म्या कशा असतील, सम असतील, निम्म्या विषम असतील. मग इथं पण तसं झालं. मग ह्या 72चं कसं होणार आहे, 36 काय येणार आहे, सम येणार, 36 काय येणार आहे, त्या विषम येणार. या पद्धतीने लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढायची, त्याच्यानंतर सम आणि विषम संख्या येतील आपल्याला. ठीक आहे. आता हे उदाहरण दुसरं घेऊ आपण. आता याच्यामध्ये काय करायचंय, इथं पण सम आणि विषम संख्याच काढायच्या. ठीक आहे. मग सम आणि विषम काढायच्यात तर काय करतो आपण, नेहमी नैसर्गिक संख्या आधी काढायला लागतील. मग नैसर्गिक संख्या काढायची तर काय करतो आपण, 83 वजा काय करायचं, तिथं 9 करायचंय. आता 83 9 काय केलं, मग इथं 9 म्हणजे किती आले, बरोबर. इथं किती आले, 4 आले. आणि इथं किती आलं होतं, 4 आले, बरोबर. इथं किती आले, 74 आले. आता 74 आल्यानंतर सुद्धा काय करतोय आपण, त्याच्यामध्ये एक काय करतोय, प्लस करतोय, बरोबर. मग प्लस 1 केल्यानंतर उत्तर किती आलं, इथं 75. आता 75 आल्यानंतर भागिले किती करायचे आपल्याला, 75 केल्यानंतर भागिले किती करतोय, 2 करतोय आपल्याला, बरोबर. मग 2 केल्यानंतर, आता 2 केलं त्याचा पूर्ण भाग जाणार आहे का, तर नाही जाणार. इथं काय होणार आहे, इथं बघितलं की इथं भागिले 2 केल्यानंतर कसा भाग लागला, इथं बेत्रिक 6 आणि बेसक 12 म्हणजे पूर्ण भाग लागला. इथं पूर्ण भाग लागणार आहे का, तर नाही लागणार. तर मग अशा वेळेस काय करायचं, इथं आपल्याला याच्या अलीकडची संख्या घ्यायची. पहिल्यांदा किती घेतली, 74 भागिले 2 करायचं, बरोबर. कारण याच्यामध्ये एक बाकी राहिलाय, तो असं ठेवायचा. भागिले किती केलं, 2 केलं. भागिले 2 केल्यानंतर भाग किती लागला, इथं बेत्रिक 6 आणि बेसाती 14. म्हणजे संख्या किती झाल्या, सम 37 आणि विषम 37 झाल्या, बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, एक बाकी राहिलाय. आता एक बाकी राहिला तर तो द्यायचं कुणाला, समला द्यायचा का विषमला द्यायचा. ठीक आहे. मग का बघितलं आपण, तर समला 37 आणि विषमला 37. आता एक बाकी राहिला, एक द्यायचा कोणाला, तर लक्षात घ्यायचं जे काय आपलं उदाहरण दिलंय त्याच्याकडे बघायचं. तर उदाहरणामध्ये काय दिसते आपल्याला, ही संख्या कशी विषम आहे, ही पण संख्या कशी विषम आहे. ज्यावेळेस दोन्ही संख्या विषम असतील तर विषमला द्यायचं, दोन्ही संख्या सम असतील तर समला द्यायचं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग इथं प्लस कोणामध्ये करणार आपण, विषमला करणार. विषम किती आल्या, 38. म्हणजे आपल्याला मिळाल्या किती, समसंख्या किती मिळाल्यात, 37 आणि विषम किती मिळाल्यात, तर 38. अशामुळे नैसर्गिक संख्या किती मिळाल्या आपल्याला, तर 75. ठीक आहे. हे लक्षात आलं का. जर बाकी राहत असेल, लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस बाकी राहत असेल त्यावेळेस दोन्ही संख्या प्रश्नामध्ये ज्या प्रकारच्या असतील, सम असतील तर समला, विषम असतील तर विषमला. आणि हे लक्षात येईल आपल्याला की ज्यावेळेस एक सम असेल एक विषम असेल त्यावेळेस बाकी उरणार नाही कधीच, हे लक्षात ठेवा. आता पुढे बघू. आता इथं आता नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची तर नैसर्गिक संख्यांची बेरीजचं सूत्र काय ते पहिल्यांदा बघू आपण. नैसर्गिक संख्यांचं बेरीज सूत्र काय, तर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले काय करायचंय, तर एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या
ठीक आहे. आता याच्यामध्ये काय माहितीये, इथं आपल्याला काय दिसतंय, 11 दिसतंय, 30 म्हणजे पहिली संख्या काय मिळाली इथं आपल्याला, तर 11 मिळाली. गुणिले शेवटची किती नैसर्गिक संख्या इथं, तर शेवटची 30 आहे, भागिले 11 प्लस 30 भागिले किती आहे, 2 आहे. आता याच्यानंतर काय आहे, एकूण नैसर्गिक संख्या. मग एकूण नैसर्गिक संख्या, आता एकूण नैसर्गिक संख्या आपल्याला काय करायचंय, तर काढावी लागते. हे आपण कसं काढायचं तर शिकलो, बरोबर. कसं काढणार आहे ते, तर काय करायचं, मोठ्या संख्येतनं काय करायची, लहान संख्या वजा करायची. लहान संख्या वजा केल्यानंतर काय झालं, उत्तर किती आलं इथं, 19 उत्तर आलं. मग 19 उत्तर आल्यानंतर काय त्याचं काय करायचंय, वजाबाकी केल्यानंतर 1 प्लस करायचंय, म्हणजे 20 मिळालं. 20 काय मिळालं आपल्याला, नैसर्गिक संख्या. मग हेच आपण काय करायचंय, इथं नैसर्गिक संख्या घ्यायला. मग ह्या नैसर्गिक संख्या काय करायचंय, इथं 20 घ्यायचंय. मग हे सोडवायचं आपल्याला. मग हे कसं सोडवणं इथं, बरोबर. आता हे 20 नैसर्गिक संख्या मिळाल्या इथं. ठीक आहे. काय केलं इथं, आता हा कंस सोडवायला लागला पहिल्यांदा. मग इथं किती बेरीज झाली, 30 आणि 11 41 गुणिले 20 भागिले काय इथं 2 आहे. आता इथं 41 गुणिले 20 आहे भागिले 2 आहे. मग कुठल्याला भाग लावणार इथं, 20 ला लावणार, कारण 20 कशी आहे, 2 ला भाग झाला समसंख्या आहे. मग इथं किती आलं, 10 आलं. मग यांचाच काय गुणाकाराचा गुणाकार, 41 गुणिले 10. मग कसं करतो इथं आपण, 41 चा 41 लिहायचं, 0 काय लिहायचं, 0 लिहायचं. ही काय यांची आली बेरीज झाली, बरोबर. मग या पद्धतीने करायचं. काय करायचंय बघा, पहिली संख्या घ्यायची, पहिली नैसर्गिक संख्या इथं, शेवटची संख्या कुठली ती घ्यायची इथं, भागिले 2 आणि गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. हे आपण काय केलं, शिकलोय की नैसर्गिक संख्या एकूण नैसर्गिक कशा काढायचे ते. मग त्याप्रमाणे काढायचं. 20 संख्या मिळाली हे सोडवायचं. आता काय करायचंय, हे उदाहरण तुम्ही सोडवायचे. हे कशा पद्धतीनं, ते या पद्धतीने हे सोडवून घ्यायचं. ठीक आहे. याच्यामध्ये समजा जर आपल्याला 1 ते 10 करायची बेरीज, तर काय करायचं, 1 ते 10 करायचं असेल तर काय करायचं, हे फक्त डायरेक्ट न सूत्र वापरता करू शकतो आपण. 10 भागिले 2 किती आले, 5. मग हा अंक काय करायचा, पुन्हा इथं लिहायचा डबल. 1 ते 100 आपण 10 करणार, 100 भागिले 2 किती भागाकार येतोय, 50 येतोय. 50 नंतर काय करायचं, पुन्हा इथं 50 मांडायचं. मग आता हे 1000चं कसं येईल ते तुम्ही सोडून घ्या. काय केलं बघा, भागिले 2 करायचं, 5 आलं उत्तर, आणि तोच अंक काय करायचंय, पुन्हा लिहायचं. त्याच्यानंतर आता नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली आपण इथं. आता काय करू, समसंख्यांची बेरीज कशी ते बघू आपण. समसंख्यांची बेरीज करताना काय करायचं, पहिली सम अधिक शेवटची समसंख्या, शेवटची सम भागिले 2 गुणिले एकूण सम. ठीक आहे, या पद्धतीने करायचंय. मग पहिली सम किती येत आपली, पहिली सम किती आहे, 2 प्लस किती येणार आहे आपलं 50 आणि गुणिले एकूण सम. आता एकूण सम कशा काढणार इथं, 50 वजा 2 किती आलं इथं 48 प्लस 1 म्हणजे किती आलं 49 आलं. आता काय सांगितलं 49 आलं, 49 काय मिळालं, नैसर्गिक संख्या मिळाला. मग 49 ला भागिले 2 करू शकतोय का, नाही, कारण पॉईंट मध्ये येणार आहे. मग काय करायचं, अलीकडची म्हणजे किती येणार आहे 48 म्हणजे 24 काय मिळाल्या सम आणि 24 विषम आणि प्लस काय करायचं इथं एकूणला करणार, इथं समाला करणार आहे. का समाला करायचं इथं, तर इथं ह्याच्यामध्ये दोन्ही संख्या काय आहेत आपल्याला सम आहेत. मग दोन्ही संख्या सम आहेत तर काय झालं, मग इथं गुणिले किती येणार आहे 25 भागिले काय 2. मग काय इथं 52 गुणिले 25 भागिले काय इथं आलं 2 आलं, बरोबर. मग 2 आल्यानंतर भाग कोणाला जाईल इथं, ह्या इथं किती आला इथं 26. मग 26 गुणिले 25 गुणाकार करायचा यांचा. जर 25 चा येतं तर 25, नाही तर मग काय करायचं 5 न गुणा येतं, 5 × 30, 5 2 10 3 13, बेसक 12 2 1 बेदोन 4 आहे 5 0 5 आणि 6 किती आलं इथं 650. म्हणजे यांची इथं काय येणार आहे, तर बेरीज केली तर किती येणार आहे 650 बेरीज येणार. ठीक आहे, मग हे याच्याप्रमाणे करायचं. लक्षात ठेवायचं इथं फक्त काय करायचं, पहिली सम आणि शेवटची सम. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये फक्त संख्या देतो. याच्यामध्ये ह्या सूत्रात घेतलं तर पहिली सम इथं किती घेणार आहे 21 येतं इथं. 21 कसली संख्या इथं विषम संख्या. मग ज्यावेळेस आपल्याला विषम संख्या घ्यायची काय तर नाही घ्यायची, कुठली घ्यायची सम घ्यायची. मग इथं कुठली घेणार आहे आपण
तर काय घ्यायची 22. ह्या दोन्हीच्या दरम्यानची संख्या पाहिजे आपल्याला. मग 22 प्लस 50 भागिले 2 गुणिले, मग ह्या काय करायचा, यातील समसंख्या किती काढा आणि या पद्धतीने हे सोडवून घ्या. याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं फक्त 21 घेणार नाही आपण. 21 का नाही घेणार, आपल्याला कुठल्या संख्येची बेरीज पाहिजे, तर समसंख्येची. मग समसंख्येची जर सांगत असेल तर विषम संख्या आपण घेणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढचं आता इथं काय करायचंय, विषम संख्यांची बेरीज. इथं पण तसंच करायचं. पहिली विषम काय घेणार आहे, 5, शेवटची घेणार 35. आता इथं पुन्हा काय करायला लागतील, पुन्हा नैसर्गिक संख्याच काढायला लागतील. 35 वजा 5 हे किती आले, 30 प्लस 1. इथं काय मिळाले, 31 काय मिळालं आपल्याला, नैसर्गिक संख्या 31 मिळतील. नैसर्गिक संख्या 31 मिळतील तर आपल्याला काय करायचंय, पुन्हा इथं भागिले 2 करून काय करायचंय, समसंख्या आणि विषम संख्या काढायच्या. बरोबर. मग इथं पुन्हा काय करणार आपण, 30 भागिले 2, 15 काय मिळणार आहे, सम आणि 15 विषम. आता पुन्हा एक बाकी राहिलाय, बाकी कोणाला यायचा, इथं काय दिसतंय आपल्याला, दोन्ही संख्या विषम आहे. मग विषम आहे ते पुन्हा प्लस करणार इथं आपण, तर विषम संख्येत प्लस करणार आहे. विषम किती मिळाले इथं आपल्याला, तर 16 मिळाल्या. गुणिले 16 भागिले 2. मग इथं कसं झालं, 40 गुणिले 16 भागिले 2. मग कसं आलं इथं भाग लावला आपण 20. 20 गुणिले 16 16 32 म्हणजे काय आलं यांचं. ह्यांची जर बेरीज केली विषम संख्येची इथं तर किती येणार आपली, 320 येणार आहे, हे लक्षात घ्यायचं. हे फक्त व्यवस्थित यायचं. आणि ह्या संख्या काढताना ज्यावेळेस पहिल्यांदा कधी पण लक्षात ठेवायचं, इथं काय काढायला लागणार, नैसर्गिक संख्याच काढायला लागणार. आणि नैसर्गिक संख्या काढल्यानंतर मग इथं सम आणि विषम संख्या काढायला लागलो. डायरेक्ट आपल्याला सम आणि विषम काढता येणार नाही, हे लक्षात घ्या. आणि मग त्याच्यानंतर हे उदाहरण आहे, तर हे उदाहरण काय करायचं, सोडवून घ्या तुम्ही. आता याच्यामध्ये काय करणार आहे, पहिली विषम. आता पहिली विषम आहे, पहिली विषम कुठली घेणार इथं, 18 दिली तर कुठली घ्यायला लागणार इथं, 19 घ्यायला लागणार. कारण ह्या दरम्यानची पाहिजे. 18 काय आहे, 18 सम आहे. मग 18 नंतरची विषम कुठली, 19 प्लस. आता इथं काय पाहिजे आपल्याला, शेवटची काय पाहिजे, शेवटची विषम पाहिजे. शेवटची विषम किती आहे इथं, तर इथं किती घेणार आहे, 49 घेणार. लक्षात ठेवायचं ह्या दरम्यानची घ्यायची, याच्या पुढची नाही घ्यायची. ठीक आहे. भागिले काय करायचं, 2 आणि काय करायचं इथं 1. इथं सूत्र लिहून देतो. याच्यामध्ये पहिली विषम अधिक शेवटची विषम भागिले 2 गुणिले 19. ठीक आहे, या पद्धतीने करायचं. आणि हे सोडून घ्या आणि याचं उत्तर काढायचं. त्याच्यानंतर पुढे आता त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या कशा काढायच्या, तर त्रिकोणी संख्या कशा काढायच्या ते बघून घेऊ. त्रिकोणी संख्येचं सूत्र काय, तर त्रिकोणी संख्या आपल्याला काढायचंय. काय करायचं, त्रिकोणी संख्या जर काढायचं, समजा आपल्याला सांगितलं कुठली संख्या दिली, समजा इथं 6 दिली. समजा 6ची काय काढायची इथं, तर त्रिकोणी संख्या काढायची. 6 काय झाला आपला पाया झाला, लक्षात ठेवायचा. आता इथे दिलेलं आहे 13. हे उदाहरण बघून घ्या. 13 पाया असलेली संख्येची काय काढायची, त्रिकोणी संख्या काढायची. काय करायची, 13 पाया असलेला हा पाया आणि त्याची त्रिकोणी संख्या काढायची. मग काय करायचं, दिलेली संख्या म्हणजे काय आपला, तर पाया गुणिले काय करायचं, त्या पुढील संख्या आणि भागिले त्याला काय करायचंय, 2 करायचं, लक्षात घ्यायचं. मग इथं भागिले 2 करायचं, तर मग ह्यांचा गुणाकार करायचा का, तर नाही. पहिल्यांदा काय करायचं, बे 14 राहिले किती शिल्लक इथं, 13 गुणिले 7 बरोबर काय मिळालं आपल्या इथं, त्रिकोणी संख्या 91 मिळाली. ठीक आहे. मग या पद्धतीने करायचं. काय करायचं, जो पाया दिलेला आहे गुणिले करायचं, त्या पुढील संख्या घ्यायची, भागिले 2 करायचं, नंतर आपल्याला 91 मिळते इथं. ठीक आहे. याच्यानंतर हे दुसऱ्या प्रकारचं. आता इथं अजून एक उदाहरण देतो. इथं 25 पाया. 25 पाया असलेले काय करा तुम्ही, तर त्रिकोणी संख्या कुठली येईल ती शोधून घ्या. इथं जसं आपण हे काढलं इथं 13चं, किंवा दुसरी जरी घेतली 25 पण ठीक आहे, बाकी कुठली जरी घेतली तर काय करायचं, 25 पाय आहे तर त्याची काय करायची, त्रिकोणी संख्या शोधायची. याच पद्धतीने करायचं, दिलेली संख्या गुणिले पुढची संख्या भागिले 2. आता यातलं पुढचं बघू आपण. तर त्रिकोणी संख्या दिली आपल्याला, काय दिलंय, त्रिकोणी संख्या जर दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं, संख्येचा पाया काढायचा. मग संख्येचा पाया काढायचं तर काय करायचं बघा, लक्षात घ्या. तर दिलेली संख्या काय करायचं, दिलेली संख्या किती आपल्याला इथं
36 गुणिले काय करायचंय 2, बरोबर. 36 दोन्ही किती आले 72 आले. मग 72 काय करायचं, आलेलं उत्तर 72 उत्तर आहे. तर आलेल्या उत्तराच्या अलीकडे पूर्ण वर्ग संख्या आता 72 आहे. मग 72च्या अलीकडची लक्षात ठेवायचं. 72च्या अलीकडची कुठली येणार आहे आपल्याला, किती येणार इथं 64, बरोबर. का 64 घेतली, आता 8चा घेतला 64 घेतला, 9चा आला तर काय आला असतं इथं 81. म्हणजे तो कुठला आला असता पुढचा, पण आपल्याला कुठलं घ्यायचं आहे अलीकडचं. आणि ह्याच काय काढायचं आपल्याला वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ किती आला इथं 8. हे काय झालं तर ह्या 36 ची काय झाली, 36 ह्या संख्येचा काय झाला पाया झाला, लक्षात घ्यायचं. या पद्धतीने काय करायचं, दिलेली संख्या गुणिले 2 आलेल्या उत्तराच्या अलीकडे पूर्ण वर्ग संख्येचं काय घ्यायचंय वर्गमूळ घ्यायचं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता इथं पुढं या प्रकारचं येतं की 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या कोणती. काय करायचंय, 55 नंतरची 8वी त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. तर या पद्धतीने त्रिकोणी संख्या कशी काढायची बघितली आपण, बरोबर. त्रिकोणी संख्या कशी काढायची, पाया कसा काढायचा, दोन्ही गोष्टी बघितल्या. पण या पद्धतीने असं आता 55 नंतरची 8वी काढायची. मग 8वी काढायचं पहिल्यांदा काय करायला लागायचं, ते असं काय करायला लागेल पाया काढायला लागेल. या 55 त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा. कसा काढतो पाया आपण, 55 गुणिले 2 केलं किती आलं इथं 110. मग 55 गुणिले 110 आलं. मग 110 आल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, अलीकडची काय पाहिजे पूर्ण वर्ग संख्या. मग अलीकडची किती येणार याच्या 100 वर्गमूळात, म्हणजे किती आला इथं 10 काय मिळाला पाया मिळाला. तर हा 10 पाया मिळाल्यानंतर काय करायचंय, पाया मिळाला तर आपल्याला विचारले किती ते बघायचं पुन्हा प्रश्नामध्ये किती आहे 8वी त्रिकोणी. मग 8वी मधनं काय करायचं 10 प्लस काय करायचंय 8 करायचंय. मग काय मिळालं इथं पाया किती मिळाला 18 मिळाला. मग 18 काय करायचं 18 गुणिले 19 भागिले 2. काय केलं बघा इथं 8वी पाहिजे म्हणून प्लस 8 केलं इथं पाया काढून, आणि इथं मग गुणिले करायचं. मग किती येणार आहे 92 18. मग 19 गुणिले काय येणार आहे 9 करायचंय. मग 19 9 करायचं इथं. मग काय येणार आहे इथं यांचं काय करायचंय गुणाकार करायचा आहे. मग गुणाकार किती येतो इथं, बरोबर. मग किती आला इथं 171 गुणाकार येतो. मग 171 म्हणजे किती नंबरचं आपलं, तर 4 नंबरचं ऑप्शन हे काय झालं आपलं उत्तर झालं. कसं करायचं इथं, पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्याला पुढची काढायची पहिल्यांदा पाया काढून घ्यायचा. त्याच्यामध्ये जेवढा आहे तेवढा प्लस करायचं. कुठलं तर 8 नंतरची विचारली म्हणून प्लस केला, जर अलीकडची म्हणलं असतं काय केलं असतं मायनस केलं असतं. ठीक आहे. आता ही स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत दर्शनी किंमत आपल्याला माहिती आहे की दर्शनी किंमत म्हणजे ज्या संख्येची ती दिसते ती किंमत काय येतं तर दर्शनी. आणि स्थानिक किंमत कशी होती स्थानानुसार तयार होती. ठीक आहे. मग स्थानानुसार तर इथं बघू आपण काय विचारलंय, यामधील 3च्या स्थानिक किमती किती आहेत. आता 3 कुठं कुठे आहे, इथं 3 आहे आणि इथं पण 3 आहे. मग हे लक्षात घ्यायचं की स्थानिक किंमत म्हणजे त्या स्थानानुसार काय होते, तर स्थानानुसार जे काही किंमत होतं त्याच्याप्रमाणे त्याची किंमत ठरते. ठीक आहे. याच्यामध्ये हे 3 आहे. मग इथं हे लक्षात ठेवायचं इथं दशांश स्थळ इथं, मग इथं काय म्हणताय एकक स्थान हे दशांश, म्हणजे कसं आलं याची किंमत काय येणार आहे तर 30 येणार. हे बघितलं की ह्याच्यानंतर जेवढे स्थान राहिलेले असते म्हणजे इथं तर काय येणार आहे 0 तेवढी येतील. म्हणजे ह्याची किंमत किती झाली 30 किंमत झाली. तर याची किंमत कशी होणार आहे तर पॉईंट द्यायचा तिथं, आणि त्याच्यानंतर जेवढी दशांश स्थळ त्याच्या पुढे तेवढे मांडायचं. इथं हे 8 आहेत म्हणून तिथं 8चे 0 आणि याची किंमत येणार आहे 0.03 अशी किंमत येणार आहे. कुठली तर ह्या 3ची उजवीकडील 3ची किंमत येणार आहे 0.03 आणि याची किंमत किती येणार आहे 30 येणार आहे. याच्या पद्धतीने मग बाकीची जर दशांश असेल तर याच्या पद्धतीनं किंमत आपल्याला कळली पाहिजे. आता या संख्येमध्ये बघा डावीकडील 4ची स्थानिक किंमत उजवीकडील 4च्या किती पट आहे अशा पद्धतीने आपल्याला विचारलं जातं. मग हे पाहिजे तर डावीकडचा म्हणजे कुठला हा, मग किती हा किती एकक दशक शतक आणि हजार, बरोबर. मग त्याची किंमत किती येणार आहे, किती किंमत येणार आहे 4000 किंमत आली तिथं. मग 4000 याची किंमत आली, याची किंमत किती आहे, हे स्थान कुठलं आहे एकक स्थान. मग एकक स्थानचं लक्ष ठेवायचं, दर्शनी किंमत स्थानिक किंमत कशी असते समान असते. मग एकक स्थानची किती आली इथं 4 आली. आपल्याला किती पट विचारले म्हणजेच काय होतं, किती पट म्हणजे काय येतं त्याला भागिले येतं, लक्षात ठेवायचं. मग किती आज फरक विचार असतं मायनस झाला असतं, पट विचारलं इथं, मग पट विचारलं तर भागिले आलं इथं. मग याचं उत्तर काय येणार आहे 4 1 4 म्हणजे काय आलं 1000 पट. काय उत्तर येणार आहे 1000 पट. मग आपलं पर्याय कुठला आहे तर पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर. त्याच्यानंतर पुढे बघू आता ही संख्या दिली किती 69325.
या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीपेक्षा किती पट आहे. इथं पण पटच विचारले, मग ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला पट विचारलाय का फरक विचारलाय. मग बघा आता इथं 6ची जर किंमत घेतली तर किती झाली, एकक दशक शतक हजार दश हजार, मग झाली किती किंमत इथं 60,000 किंमत झाली. किती 60,000. मग आता पट विचारली तर आपल्याला कोणाची 2ची, मग 2ची स्थानिक किंमत किती कुठे किती आहे, एकक आणि दशक स्थानी, मग किती झालं तर 20 झाली. मग भागिले किती येणार आहे 20. या शून्याला शून्य गेले, बाकी किती झालं 6, मग शिल्लक किती राहिले 3000 राहिले. मग हे 3000 काय येणार आहे तर किती पट येणार आहे 3000. मग हे इथं पण काय घातलं, पर्याय नंबर 3 हे उत्तर आलं. ठीक. याच्यानंतर आता मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे. आता मोठ्यात मोठी लहानात लहान काय सांगितलं तर हे 4, 0, 5 आणि 7 हे अंक आपण काय करायचंय, मोठ्यात मोठी संख्या करायची आणि लहानात लहान. आता मोठ्यात मोठी कशी करायची तर मोठ्यात मोठी करताना लक्षात ठेवायचं, ज्या मोठ्या संख्या आहेत तिथनं काय करायचं, उतरत्या क्रमाने संख्या मांडायची. म्हणजे कसं मांडणं येतं 7, त्याच्यानंतर 5, 4 आणि 0. ठीक आहे. आणि काय करायचं तर लहानात लहान संख्या कशी तयार करायची. आता लहानात लहानपासून काय करायचं तर मोठ्या संख्येकडे मांडत जायचं. मग मोठ्या संख्येकडे मांडत जात असताना हे लक्षात ठेवायचं की 0 जर राहतं, 0 असेल तर 0 मांडणार आहे का तर नाही. मग 0 काय करायचं, एक पहिली लहान संख्या मांडायची, त्याच्यानंतर 0 मांडायचं, त्याच्यानंतर मग मोठ्या संख्या मांडायचं. मग कसं होणार इथं, ही संख्या कुठली आली मोठी संख्या आणि ही कुठली आली लहान संख्या. कशी येईल मग कशी, इथं पहिल्यांदा कुठलं येईल, सगळ्यात लहान कुठे येईल आपली, ह्याच्यामध्ये 4 अंकामध्ये 4च लहान आहे. त्याच्यानंतर काय येणार आहे मग 0 आणि त्याच्यानंतर 5 आणि त्याच्यानंतर 7. या पद्धतीने काय तयार होईल. ठीक आहे. मग हे मोठी संख्या झाली आपली आणि हे काय झाली लहान. मग ह्याच्यातलं काय करायचं आहे, फरक करायचं तर काय करायचं इथं वजा 4, 0, 5 आणि 7 हे काय करायचं इथं वजाबाकी करायचं. मग हे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, यांच्यातील फरक मिळणार आहे. ही वजाबाकी मग करून घ्यायची तिथं. हे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे फरक. पण आपल्याला संख्या तयार करता आलं हे लक्षात ठेवायचं. बरोबर. आता इथं बघू आपण, इथं पण काय करायचंय, इथं पण फरकच करायचंय. फरक म्हणजे काय हे लक्षात ठेवा, ही वजाबाकी करायची, मग आलेलं तिथं आपल्याला काय उत्तर राहील त्याप्रमाणे. इथं पण तसंच करायचंय. काय करायचं 8, 9, 7 आणि 0 याच्यापासून पहिल्यांदा मोठ्यात मोठी. आता मोठ्यात मोठी काय सांगितलं होतं की सगळ्यात मोठा अंक आहे तो पहिल्यांदा घ्यायचा, त्याच्यानंतर म्हणजे उत्तर त्या क्रमाने मांडत जायचं. 8 नंतर 9 नंतर काय 8, 7 आणि 0 ही कुठली झाली आपली मोठ्यात मोठी. मोठ्यात मोठी. लहान लहान कशी तयार होईल काय सांगितलं तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे मांडत जायचं. मग कुठली येणार इथं, आता 0 पण 0 घेताना घ्यायचं नाही. आपण दुसरं पण एक उदाहरण बघू. इथं कसं होणार आहे मग 7, 0, 8 आणि 9 ही कुठली झाली आपली लहानात लहान. लहानात लहान. मग काय करायचं यांच्यातलं फरक करायचं म्हणजे काय करायचं इथं वजाबाकी करायची. मग ही वजाबाकी करायची. मग वजाबाकी म्हणजे काय आपलं उत्तर जे काय असेल तो आपला फरक येणार आहे. आता इथं संख्या बघू फक्त. संख्या कसं समजा असेल 1, 2, 3 आणि 4 यातलंच काय सांगितलं आपल्याला किंवा दुसऱ्या संख्या घेतलं 2, 6, 1 आणि 4 अशा पद्धतीने संख्या दिली आपल्याला इथं. आणि ह्याच्यातलं सांगितलं की मोठ्यात मोठी संख्या बनवा लहानात लहान बनवा. मग इथं आता कसं होईल, मग काय सांगितलं मोठ्यात मोठी कशी होईल मग 6, 4, 2 आणि 1 कसं करायचं आपल्याला इथं उतरत्या क्रमाने मांडायचंय. आणि इथं कसं करायचं 1 आता जसं आहे तसं इथं 0 नाही म्हटलं जसं आपण लहान संख्या तसं मोठं जायचं. इथं 1, 2, 4 आणि 6 या पद्धतीने ही कुठली झाली आपली मोठी आणि ही कुठली झाली इथं लहान संख्या झाली. ठीक आहे. आता इथं अजून एक आपण परिमेय संख्या. आता परिमेय संख्येमध्ये काय बघायचं इथं तर परिमेय संख्येमध्ये कुठलं प्रकार आहे त्यातलं परिमेय संख्या काय बघायचं इथं धन परिमेय कुठलंय. आता इथं कुठलं आहे इथं अपूर्णांक इथं ऋण चिन्ह इथं धन हा कसला झाला ऋण झाला मग हा गेला इथं. इथं दोन्ही धन आहेत. लक्षात ठेवायचं ज्यावेळेस दोन्ही धन ऋण असतील तरी त्याचं उत्तर काय असतं नेहमी धन असंच असतं. म्हणजे हा कुठला झाला आपल्या इथं तर हा धन अपूर्णांक. जरी ऋण संख्या असल्या तरी दोन्ही ज्यावेळेस ऋण असतील त्याच उत्तर काय असतंय धन. मग हे काय झालं त्याच्यानंतर हे आपले पर्याय गेले तर ह्याच्यामध्ये काय आलं -4 आणि -13 काय आला आपला धन परिमेय संख्या आली किंवा धन अपूर्णांक आला असं जरी म्हटलं तरी चालतं. ह्याच्यामध्ये आता अजून एक बघू. ह्याच्यामध्ये काय बघितलं 18/5
वजा 12/3. आता यांची वजाबाकी करायची, लक्षात ठेवायचं. वजाबाकी करायची, बेरीज वजाबाकी करताना कधीच काय होतं, छेद समान केल्याशिवाय त्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला करता येत नाही. ह्यांचा छेद समान करायचं, काय करायचं इथं, छेद समान किती होईल यांचा 15 इथं. मग किती गुणणार आहे इथं, इथं 3 न गुणलं, इथं पण किती गुणणार आहे 3 न, आणि इथं पण किती गुणणार आहे 5 न गुणणार. मग किती आलं इथं 18×3 = 54 वजा 12×5 भागिले इथं काय येणार आहे, इथं काय केलं बघा, इथं 5 न गुणतोय म्हणून इथं पण 5 न गुणलं, आणि इथं काय आले 15 आले. त्याच्यानंतर मग काय होतं, आता 54 वजा 60, 54 वजा 60 करायचं आपल्याला, एक धन एक ऋण. तर मग काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, लहान संख्येचं म्हणजे किती आलं 60 मधून ज्यावेळेस आपण 54 वजा करतो किती आले 6 आले. मग वजा 6/15 आले. हे आल्यानंतर सुद्धा काय करायचं, इथं आपल्याला भाग जात असला तर भाग लावायचा आहे. कितीनं भाग जाणार आहे इथं 3 न, 3 दुने 6, 3×5 15. फक्त हे चिन्ह कुठलं राहील ऋण. हे आपलं काय राहील उत्तर राहील या पद्धतीने. ठीक आहे, याच पद्धतीने आता पुढचं बघू. याच्यामध्ये काय करायचं, इथं हे झालं वजाबाकी किंवा बेरीजच्या संदर्भात असं राहील की आपल्याला तिथं छेद समान केल्याशिवाय बेरीज किंवा वजाबाकी करणार नाही. आता इथं काय 12/19 गुणिले 38/84 अशा पद्धतीचं उदाहरण आहे. ज्यावेळेस गुणाकार असेल त्यावेळेस काय करायचं, इथं असं जर अंश आणि हा काय आपला अंश आहे आणि हा काय छेद आहे, इथं पण अंश आणि इथं पण छेद, तर लक्षात ठेवायचं इथं कोणाला भाग लावायचा, अंश आणि छेदाचा हाच भाग लावायचा. मग कसं इथं 12×12, 12×7=84, आणि इथं 19×1=19, 19×2=38 अशा पद्धतीने तिरकस भाग लावू शकतो किंवा अंश छेदाला पण लावू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये बाकी किती राहिले मग 2/7. इथलं बेग म्हणजे 2 राहिले, इथं अंश यांचा अंशाचा गुणाकार आणि इथं छेदाचा म्हणजे किती आले 2/7 हे उत्तर आलं आपलं. इथं छेद समान करायची गरज नाही, कारण इथं गुणाकार छेद समान करायची गरज नाही. त्याच्यानंतर हे पुढचं उदाहरण बघू. 25/3 भागिले 50/6. आता इथं भागाकार आहे, मग इथं भागाकार तिरकस करायचा का इथं तिरकस असा तर नाही करायचा, कारण का इथं भागाकारात चिन्ह आहे. मग त्याचं काय करायचं, घ्यायचं गुणाकारात रूपांतर. गुणाकारात कसं होतं 25/3 गुणिले हा छेद तो अंश होतो ना, अंश तो काय होईल छेद होईल. मग इथं 6/50 अशा पद्धतीने चिन्ह कुठलं केलं, भागाकारचं गुणाकार केलं आणि संख्या उलटा केला. इथं मग 25×25, 25×2=50, 3×1=3, 3×2=6, राहिले शिल्लक काय 2/2. मग 2/2 इथं पण आधी बघितलं आपण, जर भाग जात असला तर भाग द्यायचा. इथं किती झालं 2 ला 2 गेले म्हणजे बे उत्तर किती आलं आपलं 1 आलं. अशा पद्धतीनं हे सोडवायचं. याच्यामध्ये हे शेवटचं. आता इथं काय काय संख्या दिल्यात इथं मांडून घेऊ आपण सगळ्या. इथं काय केलेलं आहे 1/2 अधिक 2/3 अधिक 3/4 कंस इथं वजा 3/23/12 काय केलेलं आहे 23/12. लक्षात ठेवायचं. आता इथं वजाबाकी केली पण इथं काय करून घ्यायचं बडवस्त्र म्हणून कंस सोडून घ्यायचं. मग इथं किती करायला लागेल, छेद किती होईल समान 12, कारण हे 3च्या पाड्यात पाहिजे संख्या. इथं 12 करायचं, इथं किती गुणायला लागलं 6 न, इथं 4 न. इथं किती गुणायला लागलं 6 न गुणायला लागलं. इथं 3×4=12, इथं 4×3=12. मग इथं पण किती गुणार आहे 6 न, इथं पण 4 न, आणि इथं पण 3 न. मग कसं झालं 6 प्लस इथं 4×2=8 प्लस 3×3=9 भागिले 12 वजा काय येतं 23/12. ठीक आहे, याच आता यांची बेरीज किती आली 8 आणि 6 14, 14 आणि 9 23. मग कसं होणार इथं जरी घेतलं आपण खाली 23/12 वजा 23/12. आता काय झालं हे धन आणि हे ऋण. मग काय होणार ज्यावेळेस आता काय करायचं समजा असं की होतं 23 वजा 23 छेद काय 12. मग 23 मधनं काय झालं इथं 12. लक्षात ठेवायचं हे ज्यावेळेस अशा पद्धतीने असं काय होणार आहे ह्याला हे काय होणार आहे जाणार आहे. उत्तर किती येणार इथं तर 0 उत्तर येणार. किती येणार इथं 0 उत्तर येणार आहे. लक्षात ठेवायचं. कारण काय होतं ह्या 23/12 हे 23/12 जाते ना, त्यावेळेस काय होणार आहे हे याला जातं इथं ह्या पद्धतीने लक्षात ठेवा. तर ह्या 23/12 हे 23/12 शिल्लक काय राहणार आहे बरोबर इथं 0 राहणार. ठीक आहे, आता आज काय पाहिलं एकदा बघून घेऊ आपण.
त्याच्यामध्ये संख्या बघितल्या आपण, संख्या नैसर्गिक संख्या असतील, समसंख्या, विषम संख्या, त्रिकोणी संख्या बघितल्या, चौरस बघितल्या. त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांची, विषम संख्यांची आणि समसंख्यांची बेरीज करायची किंवा संख्या कशा काढायची आपण बघितलं. तर काय करायचं, याच्यावर जेवढी उदाहरणं आहेत आपल्या पुस्तकामध्ये ती काय करायचे, सगळे सोडवून घ्यायचे. ठीक आहे, धन्यवाद.